नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हनुमानजींचे काही प्रभावी तोडगे आणि उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे अतिशय रामबाण ठरतील. तर पहिला तोडगा, रोज सकाळी ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे भय नष्ट होते. 2. भयंकर नजर लागली असेल तर 5 लाल मिरच्या हनुमान समोर फिरवा आणि होम करा. 3. मंगळवारी 51 वेळा जय बजरंगबली म्हणा, शत्रू दूर पडतात. 4. शनीची बाधा असेल तर हनुमान मंदिरात दिवा लावा, तत्काळ आराम मिळतो. 5. दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा, कर्जातून मुक्ती मिळते. 6. शारीरिक कमकुवतपणा असेल तर रोज सकाळी हनुमानाचा फोटो पहा आणि प्रार्थना करा. 7. हनुमानजींना दर मंगळवारी 2 केळी अर्पण करा, इच्छा पूर्ण होतात. 8. घरात भांडणं सुरू असतील तर हनुमानजीचा फोटो पुढे मीठ ठेवा आणि दर शुक्रवारी बदला. 9. बाळ सतत रडत असेल तर त्याच्या नावाने हनुमानाचं स्मरण करा, मुलामध्ये धैर्य येतं. 10. धन अडचणीत असेल तर हनुमानजींच्या चरणी तांदूळ किंवा नाणं ठेवा. 11. हनुमान चालीसा रोज रात्री झोपण्याआधी वाचा, सर्व त्रास दूर होतात. 12. सतत आजारी पडत असाल तर हनुमानजी समोर सिंदूर व चमेलीचे तेल अर्पण करा. 13. शनिवारी हनुमानजी समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा, शनिदोष कमी होतात. घरात वाद वाढले असतील तर हनुमान चालीसा मोठ्याने वाचा, घरात शांतता नक्की येईल. 15. पतीपत्नीचं नातं सुधरविण्यासाठी हनुमानजीला मध अर्पण करा, यामुळे तुमच्या पतीपत्नीमध्ये गोडवा निर्माण होईल. 16. नोकरीत अडथळे येत असतील तर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लाल फूल वाहा. 17. अतिभीती वाटत असेल तर 11 वेळा हनुमान बलवान म्हणा. 18. दर शनिवारी हनुमानजीच्या चरणी राख आणि सिंदूर लावा. 19. रोज स्नानानंतर ओम हम हनुमते नमः 5 वेळा जप करा. 20. दर मंगळवारी हनुमानाच्या गदा चिन्हास नमस्कार करा, यामुळे धैर्य व आत्मविश्वास वाढेल. 21. हनुमानजीला 5 लाल फुलं अर्पण करा, प्रत्येक फुलांवर एक इच्छा सांगा, ती नक्की पूर्ण होईल. गरजू व्यक्तीस हनुमानजींच्या नावाने अन्न द्या, पुण्य व शांती मिळेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान रक्षण मंत्र म्हणा, यामुळे तुम्हाला येणारे वाईट स्वप्न दूर होतील. घरात पावित्र्य टिकवण्यासाठी दर मंगळवारी गंध आणि दिवा लावा. 25. हनुमानजीला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य द्या, विशेषतः मंगळवारी संतती सुख व आयुष्य यशस्वी होतं. 26. रोज सकाळी जय बजरंगबली म्हणत अंगठ्याने कपाळाला सिंदूर लावा, रक्षण कवच तयार होते. 27. हनुमानजीच्या मूर्तीसमोर लाल धागा गुंथा आणि इच्छेनुसार हातात बांधा. 28. धार्मिक अभ्यास करताना हनुमान फोटोजवळ बसून करा, एकाग्रता वाढेल. 29. शत्रुबाधेसाठी हनुमान बाहुक पठण रोज 3 दिवस करा. 30. महत्त्वाच्या कामाच्या आधी ओम हम हनुमते नमः म्हणत 2 वेळा श्वास रोका, यश निश्चित. 31. त्रास देत असेल तर मंगळवारी हनुमानजी समोर लाल मिरची फोडा, परिणाम लगेच दिसेल. 32. शनिवारी हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा, शनी 7.5चा प्रभाव कमी होईल. 33. हनुमानजींना बेसन लाडूचा नैवेद्य द्या, संततीशी संबंधित अडथळे दूर होतील. 34. सकाळी उठताच 7 वेळा जय हनुमान ज्ञान गुणसागर असं म्हणा, यामुळे बुद्धी तेजस्वी होते. 35. रात्री झोपताना हनुमानजीचा फोटो बघून 5 सेकंद डोळे बंद करा, मनाला शांती मिळते. 36. हनुमान मूर्तीसमोर लाल कापड ठेवून त्यावर सिंदूर लावा, भय दूर होतं, आत्मविश्वास वाढतो. 37. मंगळवारी गरजू मुलांना मिठाई वाटा, हनुमानजींचा प्रसाद समजा, पुण्यसंचय प्रचंड वाढतो. 38.
भयंकर दृष्ट लागली असेल तर हनुमानजीच्या नावाने 2 लिंबू फिरून घरापासून दूर फेकून द्या. 39. शिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा म्हणा. शरीर आणि मन दोन्ही मजबूत होते. 40. रोज रात्री हनुमान स्तोत्र म्हणा. विचारांमधून नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल. 41. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत हनुमानजींचा फोटो लावावा. स्मरणशक्ती आणि लक्ष वाढतं. 42. घरात वाढत असतील तर हनुमान मंदिरात खडे मीठ अर्पण करा. तुमच्या घरात शांतता निर्माण होईल. 43. सकाळी उपवास करून हनुमानजींना फळाचा नैवेद्य द्या. शरीराची ऊर्जा वाढेल. 44. हनुमानाच्या गदा प्रतीकाला लाल रेशमी दोरा बांधा. यामुळे तुमच्यावर असलेले सर्व संकट निघून जातील. 45. प्रत्येक मंगळवारी हनुमान अष्टक वाचा. रोग नष्ट होतील. 46. पैसा टिकत नसेल तर शनिवारी तांब्याच्या ताटात लाल फूल आणि तांदूळ ठेवा. हनुमानजीला हे अर्पण करा. 47. शरीरात थकवा असेल तर स्नानानंतर ओम हम हनुमते नमः 32 वेळा जपा. त्यामुळे तुम्हाला ताजेपणा जाणवेल. 48. रोज 5 मिनिटं हनुमानाचं ध्यान करा. मुलांमध्ये संयम आणि अभ्यासाची रुची वाढेल. 49. महत्त्वाचं काम असेल तर हनुमानजीला गुलाल अर्पण करा. काम निर्विघ्नपणे पार पडेल. 50. घरात प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू व गुलाब पुष्प ठेवा. सकारात्मकता यामुळे तुमच्या घरात टिकून राहील. 51. भयंकर स्वप्न सतावत असतील तर झोपण्याआधी हनुमान चालीसा एकदा नक्की वाचा. 52. डोळ्याला दृष्ट म्हणजे तुम्हाला जर भरपूर दृष्ट लागली असेल तर जय हनुमान म्हणत पाण्याने डोळे धुवा. 53. अचानक खर्च होत असेल तर हनुमानजी समोर पान व सुपारी ठेवा. गुरुवारी पाण्यात हे विसर्जित करा. 54. मन विचलित असेल तर हनुमानजीच्या गदेला बघत 3 वेळा श्वास रोखा. शांतता मिळेल. 55. हनुमान जयंतीच्या दिवशी 108 वेळा मंत्रजप करा. संपूर्ण वर्ष सुरक्षित राहावं यासाठी तुम्ही हा जप करा. तुमचं संपूर्ण वर्ष तुम्हाला सुरक्षित जाईल, चांगल्या पद्धतीने जाईल. 56. गोड बोलण्यासाठी हनुमानजीला चमेली तेलात मिसळलेला मध अर्पण करा. 57. बिझनेस सुरू करताना हनुमानजीला मिठाई व गूळ अर्पण करा. कार्य सुरळीत चालेल. 58. पिवळ्या फुलांच्या माळेसोबत हनुमानजीला 5 गुलाब अर्पण करा. नवीन ओळखी आणि लाभ मिळेल. 59. स्वतःला कमजोर वाटत असेल तर दररोज सकाळी आरशात बघून मी बजरंगी आहे असं म्हणा. 60. रोज सकाळी हनुमानजीसमोर दिवा लावून रामदूत अतुलित बलधामा असं म्हणा. यामुळे नवीन ऊर्जा मिळेल. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतील माहिती कशी वाटली? जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये हनुमानजी जय हनुमान किंवा जय बजरंगबली असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.